हम बने तुम बने या मालिकेच्या हो हम बने तुम बने हम बने तुम बने बरं ओके. तर मला जेन्युइनली विचारायचं तुला खूप जेन्युइनली आणि प्लीज तुम्ही दोघे अजिबात त्याच्यात बोलू नका आणि विशेषतः तुम्ही सुद्धा काय थ्रेट क्रिएट केला बघ ना 2 मिनिटाच्या तिघांनी काय थ्रेट क्रिएट केला. मी माझ्या स्वतःच्या आजपर्यंत केलेल्या कुठल्याही मालिका परत रिपीट बघितलेला नाहीये पण हम बने मी आजही बघतो. पण ही एकमेव अशी मालिका आहे की ज्याच्यात खूप असे विषय आम्ही एक्सप्लोर केले ज्याला टेलिव्हिजन कधीच हात लावणार नाही. टेलिव्हिजनसाठी ते कायम टेलिव्हिजनसाठी कायम ते विषय असे राहिलेत की नाही हे टेलिव्हिजनवर आपण करू शकत. आमच्या प्रेक्षकांना खूप हळहळ वाटत असेल 555 एपिसोडला बंद झाली त्याच्या कैक 555 त्याच्यापेक्षा कैक हळहळ आम्हाला इथे बसणाऱ्या सगळ्यांना की ती सिरियल का बंद झाली. की सुंदर म्हणजे इतकी सिरियल इतकी सुंदर होती म्हणजे अशी सिरियल परत होणे परपेच्युअल चालू शकते. वी आर ईगरली वेटिंग फॉर हम बने तुम बने सीझन 2. वी आर ऑल्सो वेटिंग. येस सीझन 2 येतोच आहे हो ना अमोल. 3 पिढ्यांचे कुटुंब नांदे सुखामध्ये हे सारे जीवलावती एकामेका घरात हसरे तारे. लहान मोठे कोणी नाही समान येथे सारे मोठे कोणी नाही समान येथे सारे जीवलावती एकामेका घरात हसरे तारे. तीन पिढ्यांचे कुटुंब नांदे सुखामध्ये हे सारे जीव लावते एकामेका घरात हसरे तारे. हम बने तुम बने हम बने तुम बने. क्या बात है. संसाराचा वृक्ष बहरला नाती नातू झाले 2 सुनांनी असा सोला चक्कर टायर केले तृप्त मनाने जगतो आता जीवन हे उरलेले. पापा परा परा राम राबुनी चालवशी तो संसाराचा गाडा एका हाती निपटून नेशी सगळा राम रगाडा. कष्टाची ग तुझी नोकरी उसंत कसली नाही तुझ्या मागुनी चालत चालत घरात लक्ष्मी ये. तू मी मुळेच नाही शांतपणे जगणारे जीव लावती एकामेका घरात हसरे तारे. लहान मोठे कोणी नाही समान येथे सारे जीव लावती एकामेका घरात हसरे तारे. हम बने तुम बने हम तुम बने. नमस्कार. द क्राफ्ट आणि आपले गिफ्टिंग पार्टनर रामबंधू चितळेबंधू लागूबंधू ज्वेलर्स प्रस्तुत क्लासिक्सच्या या आजच्या आपल्या भागामध्ये आपण अशा एका कुटुंबाला भेटणार आहोत. ती खरं तर गोष्ट 2018च्या त्या कालखंडात आली आणि एका वेगळ्या धाटणीची गोष्ट एकत्र कुटुंबाची गोष्ट. ती कोणती मालिका आहे काय आहे त्याबद्दल आपण नक्कीच बोलणार आहोत पण तत्पूर्वी त्या मालिकेतल्या सगळ्या कलाकारांची ओळख मी आपल्याला करून देतो. अमोलजी, त्याच्यानंतर उज्ज्वलाताई, सचिनजी, प्रदीपजी, राणीताई, आदितीताई आणि अजिंक्य जोशी, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपले जे आता गिफ्टिंग पार्टनर्स आहेत रामबंधू चितळेबंधू लागूबंधू ज्वेलर्स त्यांच्याकडून तुम्हाला काही गिफ्ट हॅम्पर्स इतके तुम्ही जे आत्ता सिरियस आणि याच्यात जे दाखवताय आत्ता तसे तुम्ही नाही आहात. त्याच्यामुळे जे ॲक्शनच्या आधीचे जे होतात त्या नाही जोर का झटका धीरे से लगे म्हणून आम्ही जरा तो मला हळूहळू असं नाही मला याच्या आधीचा एपिसोड शूट माझं चालू असतानाच जे झटके बसत होते त्याच्यावरनं अंदाज आलेला आहे मला. पण तरी सुद्धा म्हणजे जी तुमची धमाल मालिकेमध्ये होती हम बने तुम बने या मालिकेच्या हो हम बने तुम बने हम बने तुम बने बरं ओके. त्याचं पण कहाणी हा सांगेल. नाही ते त्यांनी लगेच छडी घेऊन त्यांनी मला तिथे करेक्ट केलेलं आहे. बरोबर. तरी त्यांनी अजून तुम्ही शिवी कधी नाही दिली चुकता का आप्पा? त्यांची एक पेटंट शिवी होती शो मध्ये
अरे पानकोंबड्यांनो म्हणून काय टेलिव्हिजनला शिव्या देता येत नाही. शिवी सारखी वाटावी पण ती शिवी शिवी नको. नाही. पण पानकोंबडा मला 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 म्हणायचं काही कारणच नाही. म्हणजे मी अशक्त पानकोंबडा वगैरे असं काहीतरी तुम्हाला म्हणायला लागेल मला. मॅलनरिस्ट, त्याच्यामुळे मला ती नका देऊ तुम्ही. पण मला शिवी मला नाहीये ती. हा? शिवी नाही येते. हा गोंजाळ नाही. माझ्या या मुलांना मी कितीतरी आप्पा खूप गोंजारायचे प्रेमाने मुलांना. गोंजारायचो की अरे पानकोंबड्यांनो. हा अच्छा. पण मला खरं तर 21व्या शतकामध्ये 2018च्या त्या कालखंडामध्ये जॉईंट फॅमिलीची गोष्ट सांगायची. आणि तसं पाहिलं तर तो काळ मी खूप काही वेगळा म्हणतो अशातला भाग नाही, पण एक वेगळा ट्रेंड चालू होता. आणि असे विषय पाहिले की लोकांना वाटायचं की खरं तर हे रिस्की आहे, पण लेखक म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून ही रिस्क घ्यावीशी वाटली तर ती का घ्यावीशी वाटली आणि त्याची प्रोसेस काय होती? तर सगळ्यात पहिलं मी याच्यावर सांगेन की मूळ संकल्पना जी आहे ती सोनी मराठीची होती आणि अजय भावंडकर आणि सोहा कुलकर्णी यांनी आम्हाला एक लाईन दिली होती की कुटुंबाची एक गोष्ट असली पाहिजे. ह्याच्यावरती मग ती कॅरेक्टर उभी राहिली गेली. आणि आत्ताच्या काळाला म्हणजे तुम्ही आता 2018 म्हटलात तरी अशी कुठली त्या ह्याला अशी कुठलीच सिरियल नव्हती जी अत्यंत सिम्प्लिसिटी बनली आणि कुटुंबाशी कनेक्टेड असणारी सिरियल. आणि ह्याच्यातले जे एपिसोडिक सिरियल होती, ही सिरियल म्हणजे सिरियल नव्हती, फक्त कुटुंब एक होतं, पण त्याच्यात रोज घडणारी घटना प्रत्येक एपिसोड हा वेगळा होता. ज्याचं एपिसोडचं प्रत्येक श्रेय हे अमोलला जातं, अमोल पाटील यांना. कारण त्यांनी फार ब्रिलियंटपणे ते प्रत्येक एपिसोड, प्रत्येक गोष्ट, हे खूप डिफिकल्ट आहे टेलिव्हिजनमध्ये रोज नवीन एपिसोड लिहिणं आणि तो पण तितक्याच दर्जाचा असणं. त्याचं खरंच श्रेय अमोलला जातं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने विषय शोधून काढले. नुसती लाईन देणं हे सोपं होतं खरं तर. एक कुटुंब आहे, त्यात पेरेंटिंग बेसिकली हा विषय होता. म्हणजे यांनी मोठ्यांनी त्यांच्या मुलांचं पेरेंटिंग करणं आणि यांनी त्यांच्या लहान मुलांचं पेरेंटिंग करणं, अशी एक फॅमिलीची पेरेंटिंगची गोष्ट होती. तर मला असं वाटतं ही लाईन करेक्ट आहे, इथपर्यंत सगळं छान वाटतं, पण त्याच्यात रोज विषय शोधून काढण्याचं खरं क्रेडिट अमोलला जातं आणि त्याने खरंच खूप ब्रिलियंटली सगळे विषय शोधून काढले. पण बेसिकली क्रेडिट म्हणण्यापेक्षा ना क्रेडिट म्हणण्यापेक्षा ना त्यानं जुळून आलं होतं. म्हणजे मी नवा बाप म्हणून जन्माला आलो होतो. माझी मुलगी जस्ट 3 महिन्यांची होती. सो आय वॉज इन दॅट फेज की आता आपल्याला मुलगी झालेली आहे, आता उद्या असं होणार आहे, उद्या असं होणार आहे, उद्या असं होणार आहे, उद्या मोठं होऊन हे विचारणार आहे, ते विचारणार आहे. आणि मला 2 पुतणे होते जे 5 वर्षाचे आहेत. तर त्यामुळे ना मला त्यांचा रेफरन्स माहीत होता. का माझी वहिनी, माझे भाऊ सतत सांगायचे की आज त्यांनी हे केलं, आज त्यांनी ते केलं. सो त्या लेवलचं पॅरेंटिंगनं मला माहिती होतं की त्याचे काय उद्या आपल्याला सगळं भोगावं लागणार आहे. सो मला वाटतं दॅट वॉज इन अ राईट टाईम काहीतरी आपल्याला येतं ना त्याच फेजमध्ये, त्या फेजमध्ये ते आलं होतं. त्यामुळे ती खरं सांगायचं ना तर बने हे खूप स्वप्न आहे लेखकासाठी. म्हणजे अशी मालिका लिहायला मिळत नाही लेखकाला जिथे तुम्हाला कधीच म्हणजे आमचं खरं तर खूपसं श्रेय आमच्या निर्मात्यांचं पण आहे. म्हणजे विद्याधर पाठारे त्याची आयरिश संस्था आणि मनीष दळवी जे आमचे प्रोजेक्ट हेड होते, की स्वप्न आहे की एका लेखकाला एक शो लिहायला देता तुम्ही आणि त्याला कधीच फोन करत नाही की आज याला अवॉइड करायचंय, किंवा तुम्ही एका लेखकाला शो लिहायला देता आणि कधीच असं म्हणत नाही की अरे हा या विषयावरचा एपिसोड नको किंवा या विषयावरचा एपिसोड नको. फ्रीडम दिलेलं, पूर्ण फ्रीडम, म्हणजे पूर्ण फ्रीडम घेऊन लिहिलेली एकमेव मालिका आहे ती. एकमेव अशी मालिका आहे ज्यात मला कधीच ब्लॉक आला नाही की आता पुढे काय लिहायचं. आणि मला याच्यात ऍड केलं असं वाटतं की अमोलला जसं कुठलाही ब्लॉक आला नाही तसं मला डिरेक्ट करताना कधी ब्लॉक आला नाही ना. कधी असं वाटलं नाही की अरे आपण काय करतोय. किंवा जनरली टेलिव्हिजनमध्ये ना रिपिटेशन्स खूप होतात, मग नंतर असं वाटायला लागतं की अरे हे आत्ता आपण. पण याच्यामध्ये गोष्ट जेव्हा यायची हा सांगायचा तेव्हाच असं असायचं हा आता काय करणार आहे, हा रोज नवीन काहीतरी सांगणार आहे ना. तर ते एक उत्सुकता असायची की अरे आता आपल्याला आज काय करायचं नवीन. आणि बेसिकली नवीन भागांचीच गंमत होती त्यातली. कलाकारही तसे मिळाले होते ना त्यामुळे. आणि मी येतो का तिथे? पण हा सब्जेक्ट ना असा प्रीची न होता तो असा सहज आणि सुंदर सोप्पा करून मांडला तो अमोलने. होतेच नाही पण त्याच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. हे अत्यंत छान पद्धतीने. नाही काय सांगतो तू, ऍक्च्युली तू खूप छान स्टडी सुरुवात केली. ते फक्त वाट बघत होती की मला बोलायला फुलटॉस मिळतो. तिने वाट बघितलीच नाही, डायरेक्ट मध्ये आली तिने ठोकला. कलाकार पण मिळाला, हो तुमच्याकडे येतोय मी, मला हळूहळू येऊ देत. नाही पण एपिसोडच्या सुरुवातीला ना मला मनापासून सांगायचं की आम्ही 1 2 3 4 जण इथे आहोत.
पण चार सचिन आणि सचिन देशपांडे 5 जण आहोत ना 5 नेमका तिकडे आता 5 जण आहोत 5 जण. सचिन देशपांडे जो हिचा नवरा तर मला असं वाटतं आणि 3 आमची मुलं, त्यामुळे ही फॅमिली ना ह्या सगळ्यांशिवाय कम्प्लीट होऊच शकत नाही. सो ऑन कॅमेरा डेफिनेटली यू ऑल वुड लाईक टू से की वी मिस यू. मिसिंग We यू. miss you. We miss you a lot. हा म्हणजे आता आम्हाला आता वाटतं की मुलं पण असते तर किती मजा आली मजा आली असती, धमाल आली असती. म्हणजे आजही आम्ही त्यांना सगळ्यांना मिस करतोय आणि सच्चा तर पाहिजेच होता. आता तो नेमका काही कारणामुळे नागपूरमध्ये अडकलाय त्यामुळे येऊ नाही शकला तो. तोही मिस करत असेल आणि खूप जबरदस्त. मिस करतो तो जास्त मिस करत असेल, तो जास्त मिस करत असेल, आम्ही मजाच करतो. आणि मोस्ट ऑफ द टाइम कोणी कोणाबरोबर काम केलेलं नव्हतं ना आपण नाही, जेवढं सगळ्यांनीच पहिल्यांदा. हे आम्ही सगळे जेव्हा ते ऑडिशन वगैरे झालं होतं हा म्हणजे हिने तर हा केलं जोडी पण घातलेली असे होती. प्रत्येक ह्यानी काम केलेलं होतं बरोबर आणि मी आणि हिने फक्त काय तो शो असतो ना मानसी. कुकरीचा हा, वगैरे कवय्या त्याच्यात आहे. 1-2 पदार्थ कुक केले होते या ह्यांच्या घरी त्यामुळे जाऊन ती एक गंमत होती. बस बाकी एवढंच बाकी काम. मी आणि प्रदीपने तर आम्ही शिकार काम केलं 78 पासून आम्ही बरोबर काम आणि आम्ही केलेलं आहे. वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये काम केलं म्हणजे वेगवेगळ्या कपॅसिटी म्हणजे नवरा बायको होतो, आम्ही बहीण भाऊ पण होतो, नाटकामध्ये सुद्धा बहीण भाऊ होतो. एकदा फक्त तिने माझ्या मुलीचं काम करत तू माझ्या मुलाचं काम. मुलाचं काम करत बाकी सगळे आम्ही रिलेशन नवीन सिरियलचा सब्जेक्ट अमोल तो या फेजवर जातोय मला वाटतं आता. त्यामुळे हे येईल लवकर बाहेर. आणि नाही मी विषयावरती येतोय मी विषयावरती येतोय. तुला फेज मधून जायला लागतं ना, त्याच्या म्हणून फेज तुला मध्ये जावं लागतं म्हणून दरवेळेस नाही सचिन गोखले विषयावर येतात, येऊ द्या. मी विषयावरती अरे असं दिग्दर्शकाला महत्व द्या. प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे यातलं जे प्रत्येक कॅरेक्टर होतं तर अमोल सांगेलच कॅरेक्टर विषयी, पण हे जे सगळे कलाकार आहेत ना हे खूप साम्य असणारे कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे ऑडिशन झालं, ऑडिशनच्या प्रोसेसमध्ये जेव्हा ते दिसत होतं हे करतं तर प्रत्येक कॅरेक्टर आणि या कलाकाराचा स्वभाव हा खूप मिळता जुळता असं मला वाटतं. पण मला जेन्युनली विचारायचं तुला, खूप जेन्युनली, आणि प्लीज तुम्ही दोघी अजिबात त्याच्यात बोलू नका. आणि विशेषतः तुम्ही सुद्धा काय थ्रेट क्रिएट केला हो ना 2 मिनिटाच्या तिघांनी काय थ्रेट क्रिएट केलं की तुम्ही बोलायचं. अजिंक्य दादा मुळातच शांत आहे, कारण तो आता माझं तरी वाक्य असं भासवण्यात तो एक्सपर्ट आहे. लहान आमच्याकडच्या मुलांपासून ते आजोबांपर्यंत सगळ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं. पण खरंच म्हणजे केलं यार. आम्ही खूप टाइमपास केला, मजा केली, मस्ती केली, भंकस केली, पण आमचं रीडिंग असेल काही असेल आमच्या शूटमधल्या या गोष्टी असतील म्हणजे विनोदसुद्धा आम्ही खूप सिरियसली करत होतो. आम्ही ठरवून करत होतो त्यात म्हणजे त्यातला ह्युमर काढण्यासाठी म्हणून पण आम्ही खूप सिरियसली एफर्ट करत होतो. म्हणतात ना ते की सिरियसली सिरियस जॉब. सगळ्यात सिनियर जो माणूस होता तो अत्यंत शिस्तबद्ध होता. एक्झाम्पल जसं सेट केलं म्हणजे सगळी फॅमिली नाही. मी का विचारलं माहिती प्रश्न नाही सगळेच खूप सिरियस होते. नाही, कारण काय होतं की एपिसोड जेव्हा आम्ही शूट करतो त्यावेळेस बरेचसे कलाकार म्हणतात की आम्ही ही धमाल केली, ती धमाल केली, ती धमाल केली. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येताना अरे मग तुम्ही काम, तर जेव्हा मजा करायची त्यावेळेस मजा करायची आणि ज्यावेळेस काम करतो आम्ही तेव्हा तर किती सिरियसली आणि इंटेन्स गोष्टी. हां, मी तुला सांगू का, चांगलं काम करणं हे सगळ्यांच्या मिळणं हे सगळ्यांच्या नशिबात येत नाही. गेल्या काही वर्षातनं अशा पद्धती म्हणजे टेलिव्हिजन खूप बदललं आहे. त्यामुळे अशा प्रकारची क्लोज टू रियालिटी सिरियल सगळ्यांच्या नशिबात नाही आहेत. आणि असं जेव्हा नशिबात आपल्या येतं आणि कलाकार म्हणून आपल्याला लक्षात येतं की आपण याचा भाग होत, तेव्हा ती जबाबदारी आपसूक वाढलेली असते आणि कोणी काही शिकवायची सांगायची गरज पडली नाही. ते स्वतःहून मला जास्त चांगलं करायचं आहे माझं काम माझ्या एपिसोडसाठी, माझ्या सिरियलसाठी, तर ते माझी सिरियल, आमची सिरियलचा फील होता ना सगळ्यांना की अच्छा मी एका सिरियलच्या शूटिंगला चालले नाही, मी माझ्या सिरियलच्या शूटिंगला चालले, असं सगळ्यांना वाटत असल्यामुळे ते आपसूक चांगलं झालं असं मला वाटतं. परफेक्ट. आता तू आता उत्तर दे. नाही नाही, माझं तेच म्हणणं आहे. एकतर 2018 साली जेव्हा हा शो सुरू झाला आणि 20 ऑगस्टला माझा वाढदिवस, तर मला अजूनही आठवतं की अमोलनी त्याच्यावरही एपिसोड केलेला. बरं, की म्हणजे मल्हारचे कॅरेक्टर होतं. तर म्हणजे माझं तेच म्हणायचं आहे की इतके आपल्या जवळचे विषय त्यांनी निवडलेले होते ना. आता त्याच्यानंतरही अजून काही सिरियस विषय म्हणजे असं फक्त गंमत अशी नव्हती त्यात, पण हा एक गमतीशीर किस्सा होता की त्या मल्हारचा वाढदिवस घरातले विसरले असं त्याला दाखवतात आणि हा सतत सगळ्यांना आठवण करतो, अरे उद्या काय माहितीये का, उद्या 20 ऑगस्ट आहे, मग काय त्या दिवशी काय, असं म्हणून सगळे इग्नोर करतात आणि संध्याकाळी माझ्याकरता एक सेलिब्रेशन होतं.
सो इतका छोटासा विषय, पण माझं तेच म्हणणं आहे की अमोलने लिहिताना ते ज्या पद्धतीने मांडलं होतं असे म्हणजे तेच म्हणतो की असे लाईट हार्टेड एपिसोड्सपासून ते जेव्हा मल्हार म्हणजे हे कॅरेक्टर ज्या वेळेला 26 जुलैमध्ये अडकलेल्या माणसांबद्दल जे अडकले होते जे पोचू शकले नाहीत, कनेक्टिव्हिटी काही नव्हती, तर त्यावेळेला घरच्यांची स्थिती काय झाली होती, त्या माणसाची बाहेर असतानाची स्थिती काय झालेली, इतक्या सिरियस विषय आणि असे अनेक विषय. पण तेच म्हणतो की मला आपण कुठलाही म्हणजे मला जितकी लोक भेटतात ना ते कोणी मी माझ्या स्वतःच्या आजपर्यंत केलेल्या कुठल्याही मालिका परत रिपीट बघितलेल्या नाही आहेत, पण हम बने मी आजही बघतो, माझ्या घरी दाखवतो. आणि मला असे अनेक लोक भेटतात जे येऊन सांगतात की शो कधीच बंद झालाय 2020ला, त्यानंतरही अजूनही येऊन बोलणारी माणसं हेच सांगतात की आम्ही अजूनही आमच्या घरात हे एपिसोड्स बघतो. आणि कॅरेक्टर म्हणून तुम्हाला इतर मालिकांकरता ओळखलं जाणं वेगळं, पण तो शो आम्ही अजूनही बंद होऊन इतकी वर्ष होऊनही आम्ही बघतोय आणि म्हणून आम्ही तुम्हाला ओळखलं. सो त्यांचं ते बघणं का बघतात ते लोक, तर त्याच्यातलं आय गेस ते जे ती जी गंमत होती ना त्या शोची, ती आम्ही 2-2.5 वर्ष खूप एन्जॉय केलं. म्हणजे ठाण्यातल्या त्या बंगल्यामध्ये पोहोचणं हे माझ्याकरता म्हणजे असं धावत सुटायचो घरातून. कधी आळस, कधी अरे शूटिंगला जायचं असं कधीच झालं नाही. झाल्यानंतरही आम्ही बऱ्याचदा मी लोळत पडायचो की थांबा मी थांबतो. तू म्हणालास ना ते सिरियलचं नावापासूनच गंमत होती. जेव्हा मला फोन आला ना तेव्हा आपण एक सिरियल करतोय आणि मी प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर हा पहिला शो केला होता, त्यामुळे माझ्यासाठी हा धडे मी रोज गिरवत होते, एक पेरेंटिंगचे धडे गिरवायला. म्हणजे आय एम सो थँकफुल टू की या शोसाठी मी इतकी आभारी आहे, शोची इतकी आभारी आहे की यांनी मला पेरेंटिंगचे सुरुवातीच्याच काळात एक वेगळ्या पद्धतीने धडे दिले. आणि हम बने तुम बने म्हणजे हर्षदा मकरंद बने आणि तुलिका मल्हार बने, म्हणून ते हम बने तुम बने असं त्याच्या मागेही आमची म्हणजे यांचे जे पानकोंबडे दोघं आहेत ते काही घर व्यवस्थित सांभाळू शकणार नाहीत, म्हणून त्यांच्या आईने सांगितलेलं असतं की सुनांच्या नावावर घराचं नाव ठेवायचं. असं त्याचं ते होतं की बाहेर नेम प्लेट जी आहे ती सुनांची असावी, सुनांची असावी. हिचं आणि माझं नाव पण नव्हतं, पण ते आम्ही आधीपासून पाळलं होतं. म्हणजे मला असं फार वाटतं की ते मला कदाचित असेल ते माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू असेल तो माझा, पण आमच्या तुम्ही जर स्क्रीन प्ले बघितले तर स्क्रीन प्लेमध्ये पण जनरली स्क्रीन प्लेमध्ये मकरंद बेडरूम किंवा मल्हार बेडरूम असते. मी स्क्रीन प्लेमध्ये कधीच असं लिहिलं, मी सगळ्या स्क्रीन प्लेमध्ये हर्षदा बेडरूम आणि तुलिका बेडरूम असं लिहिलंय. घरातलं घर बायकांचं असतं, त्यामुळे ते ना बायकांच्याच असाव्या त्या रूम, त्यांनी ते घर दिलं असतं ना. सो ती गोष्ट ती खूप आधीपासून पाळल्या गेली आहे त्या शोमध्येच. बेसिकली आईनी म्हणजे सासूनी ज्या ज्या गोष्टी त्या घरात पेरलेल्या त्या सगळ्या, तर त्यामुळे तसं ना त्या ज्या आयडिओलॉजीज म्हणून आपण म्हणतो ना त्या खूप त्या शो मध्ये अशा झिरपत राहिल्यात सगळ्या. आणि पण कसं जसं सचिन म्हणाला की सगळे कॅरेक्टर सिमिलर होते, ठीक आहे, पण प्रेक्षकांना सुद्धा जेव्हा ते ही सिरियल बघतात ना प्रत्येकाला असं वाटतं की अरे हे आपली बहीण अशीच आहे ना, आपला नवरा हा असाच वागतो आणि अरे आजोबा असंच करत असतात दिवसभर यार, हे प्रत्येक जण रिलेट करतो त्या कॅरेक्टरला, म्हणून ते लोकांना जास्ती बांधून ठेवलं प्रेक्षकांना. ओव्हरऑल काय होतं ना, ही सिरियल करताना विषय एकदम सिम्पल होता, त्यामुळे टेकिंग पॅटर्न जो होता याचा तो अत्यंत सिम्पल होता. म्हणजे खूप तरी सीन मी वन शॉट करायचो, म्हणजे कटिंगच करायचो. जनरली टेलिव्हिजनमध्ये होत नाही असं, सीन कटिंग करायलाच लागतं. पण ना म्हणजे चॅनलचे पण आभार आहेत त्याच्यासाठी की त्यांनी कधीही असं मला म्हटलं नाही अरे आम्हाला याचा क्लोज द्या, आम्हाला याचं हे द्या. इतकी सिम्पल आणि इतकी सहज, कारण कुठेही ना कॅमेरा दिसायला नको हा माझा अट्टास होता, कॅरेक्टर दिसलं पाहिजे. कॅमेऱ्यातनं मी बघतोय घर हा नाही फील यायला पाहिजे, मी घरात बसून घर बघतोय हा फील यायला पाहिजे. सो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मॅक्झिमम जिथे गरज आहे तिथेच मी कट करून अरे याची रिॲक्शन कापूया आपण. अदरवाईज ही किचनमध्ये गेली तर ही किचनमध्ये जायची, किचनमध्ये यायची, आणि ना प्रत्येकाचं इनपुट होतं. आता मला एक इनपुट नेहमी मला आठवतं हिने खूप छान इनपुट दिलेलं होतं की सतत ही किचनमध्ये असते, कारण ही घर सांभाळणारी होती, ही बाहेर जाऊन काम करणारी होती, तर सतत ही प्रत्येक सीनमध्ये किचनमधून येताना ना ती काहीतरी घेऊन यायची बाहेर, कधीतरी पिठाने हात घालायचे, कधीतरी बरं ही खूपदा असं करायची, मला सांगायचीच नाही, ही डायरेक्टली असिस्टंट डिरेक्टरशी बोललेली असायची आणि तिने ती प्रॉपर्टी रेडी करून मग ती मला घेऊन यायची. सचिन हे मी करते चालेल ना, म्हणजे अरे तू हे सॉलिड करते. म्हणजे तिने तिच्या इतकं प्रत्येकजण त्याच्यामध्ये राहून हे करत होता. आणि हेच सक्सेस टेलिव्हिजनमधला हाच आहे
की तुमच्या सिरियलमधलं प्रत्येक कॅरेक्टर जेव्हा हे आपल्या घरातलं आपलं आपण असं वाटायला लागतं तिथं सिरियल सक्सेसफुल व्हायला लागते असं मला वाटतं. आणि की दुसरी आपण आहोत हे आपली आई आहे ही, आपली बहीण आहे, बायको असेल तर अशी असावी, नवरा असेल तर असा असावा, असं जेव्हा वाटायला लागतं ती सिरियलचं सक्सेस. आणि मला असं वाटतं की तो फेज असा होता ना की ऑडियन्स वॉज मिसिंग दोज काइंड ऑफ कॅरेक्टर्स. कारण मधल्या काळात खूप असे कॅरेक्टर झाले जे खोटे पात्र होते. म्हणजे कुणीतरी कुणाच्या तरी जीवावर उठतंय, कुणीतरी कुणाला तरी मारावं असं वाटतंय. अशा सगळ्या पात्र असल्यामुळे इथे सगळे नव्हते, हे सगळे एकमेकांना जीव लावणारी परिस्थितीच विलन आहे समजा जर झाली तर पण इव्हन परिस्थिती पण नव्हती. परिस्थिती पण विलन नव्हती किंवा परिस्थिती आमची अशी नव्हती की अगदीच बापरे आता उद्या काय जेवायचंय वगैरे असा आमचा प्रकार आहे असं पण नव्हतं. सर्वसामान्य घरातलं म्हणजे आता उद्या भाजी काय आणायची वगैरे पण ठरायचं की नाही आता उद्या हे नको पण ते करूया वगैरे वगैरे असं असायचं. पण जे घरात चालतं प्रत्येक घरात हा प्रकार असतो. पण आमच्या घरी कोणी जावा जावा आहेत त्या एकमेकींच्या उरावर बसल्या आहेत ना, सासू म्हणजे त्यांचे अगदी सुनांच्या अगदी असलं काहीच नव्हतं. म्हणजे पण भांडणं नव्हती असं नाही, भांडणं होती आपल्या घरात. म्हणजे आपल्या घरात जेवढी भांडण होती तेवढीच भांडण होती. शो मध्ये मला जे आता खूप प्रकर्षाने आठवतात. एक तर अप्पीच्या तोंडीचं एक वाक्य होतं की तुम्ही दोघी मला आई म्हणून माझं सासू पण घालवलंय, मी मला सासूगिरी करताच येत ना तुमच्यावर. इतकं त्यांचं जेल झालेलं रिलेशन होतं. पण आता असं बोलायची की अगं हे काय आता असं करू नकोस ग वगैरे अशा पद्धतीनं बोलायची. पण त्याच्यात ती सासू नसायची, आई. अगं काय आता कुठे ते घेऊन चाललीस, जरा बस ना घरात असं वगैरे ह्या पद्धतीनं बोलायची. पण हो लगेच सासू कशा बोलतात असं वाटायचं नाही. आणि म्हणजे माझ्या सुना सुद्धा अशा पद्धतीनं माझ्याशी रिॲक्ट व्हायच्या नाही. आणि मी सुद्धा माझ्या सुना आहेत म्हणून नाही, मुलीच. मग आपण मुलीला सुद्धा ओरडतो किंवा काही विशेष तिच्या हातून चूक झाली काही झालं तर आपण बोलतो. तशाच मी या दोघींना पण बोलायची. मुलांना तर हमखास ओरडायची. ह्यांच्याबरोबर म्हणजे मिस्टरांबरोबर तर कायम भांडणं असायचं. नाही आणि ते तुमचेच आदर्श बहुतेक आयांनी घेतलेले आहेत. सुनांना बरोबर ते जीव लावतात आणि मुलांना जे काय सुलतात. तुझा ताजा अनुभव आहे का? अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. माझी आई नाहीये पण बाबा आमचे म्हणजे साधारण तशीच परिस्थिती. नको त्या विषयाकडे जायला, बाबाडे निघायला. आपणच्या तोंडी असं होतं की आपल्या दोन्ही मुलांचं जे का बरं चाललंय ना ते ह्या दोघींमुळे चाललंय, सुनांमुळे चाललंय. हे क्रेडिट ना मोस्टली म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की आजही सिरियल फॉलो करण्यामागे ना प्रत्येक सामान्य माणसाला असं वाटतं ना की हे असं ऍटमॉस्फिअर आपल्या घरात असावं आणि म्हणून ते इतकी बघितली जाते. म्हणजे एकतर काय होतं ना की 2-3 गोष्टी मिसिंग असतात. एकतर आपल्याला घरच्यांकडनं आपल्या मोठ्यांकडनं तशा प्रकारचं वागणूक मिळत नाही जी त्यांची अपेक्षा असते. ह्यांना म्हणजे जे आमची जी फॅमिली आहे त्यांना लहान मुलांकडनं ज्या वेगळ्या अपेक्षा असतात ती मुलं फुलफिल करत नाहीत किंवा त्यांच्याही. माझं तेच म्हणणं की 3 पिढ्या त्यांना एकत्र आणि एखाद्या गोष्टीचं क्रेडिट जर का द्यायचं आहे की ही किती महत्वाची वाक्य आहे की आपलं सासरे बुवा म्हणतायत की आपली नालायक आहेत मुलं. म्हणजे नालायक नसताना सुद्धा पण त्यांचं जर का बरं चाललंय तर ह्या 2 सुनांमुळे चाललंय. किती महत्वाचं वाक्य. मला वाटतं मी अमोघला सांगून असा एक एपिसोड करायला लावतो की जिथे जावयाचं कौतुक होईल. जावयाचं एवढं कौतुक झालंय ना आतापर्यंत मालिकेमध्ये काय नव्हतं विचारलंच ना तर मला असं म्हणता येईल की भरजरी कपडे घालून दागदागिने घालून दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकणारे कॅरेक्टर नव्हतं. मी खरं सांगू का मला आता तुमच्या एकूण ह्याच्यावरून त्या पैशाच्या श्रीमंतीपेक्षा तुमची प्रेमाची श्रीमंती जी काय तुम्ही दाखवली आहे चोरून ऐकणारे कॅरेक्टर आणि मग एकमेकांविषयी कॉन्स्पिरसी वगैरे काही नसतं. पण असं कुठल्या घरांमध्ये असे भरगतचे दागिने साड्या फॅशन मालिकेत जे दाखवतात सो लोक विचार करतच असतील ना, सुज्ञ जो प्रेक्षक असेल की अरे काय. आणि त्याच्या बरोबर जेव्हा आमची मालिका प्रेक्षक बघतो तेव्हा साहजिकच त्याला वाटणार की अरे असं आपल्या घरात सेमच होतं ना. तो कनेक्ट आहे ना. पण शोची जी लाईन होती ना एका गोड कुटुंबाची गोड लव्ह स्टोरी, त्यातली ना सगळ्यांच्या लव्ह स्टोरीज आम्ही एक्सप्लोर केल्या होत्या. म्हणजे आई वडिलांनी मुलांवर प्रेम कसं करावं, मुलांनी आपल्या आई वडिलांवर कसं प्रेम करावं किंवा म्हातारा झालेल्या आई वडिलांवर कसं प्रेम करावं. बरं आपली तरुण मुलं जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा आपण काय करावं, या सगळे ते ना त्या एका कुटुंबामध्ये प्रेम ही भावना आल्यानंतर काय काय घडू शकतं ते सगळं त्या मालिकेत आम्ही एक्सप्लोर केलं. मी तुला सांगू का एक गोष्ट, कलाकार म्हणून मला ही मालिका करताना काय जाणवलं माहितीये, मला ऍक्टर म्हणून मला जे दिलंय ना लिहून दिलंय ना उत्तम
त्याच्या पलीकडचं काम करायचं होतं. मला डायलॉग्सवर काम करायचं नव्हतं कलाकार म्हणून, मला मी कशी दिसते याच्यावर काम करायचं नव्हतं, मला मी कसं बोलणार आहे याच्यावर काम करायचं नव्हतं. माझ्या मोमेंट, कारण ज्याचं त्याचं काम ज्याने त्यांनी इतकं चोख केलं ना, ह्यानी कॅरेक्टरची अशी आउटलाईन इतकी पक्की आखून दिली होती ना की आम्हाला माहिती होतं की ह्याच्यामध्ये आपल्याला खेळायचं आहे आणि तो खेळ आम्ही खेळत होतो सगळे. मला असं वाटतं. करेक्ट. पण याच्या की सब्जेक्ट इतके असे होते की मल्हार त्याच्या बायकोचा वाढदिवस विसरतो, तर मोस्टली घरात काय होतं, भांडण होतं. माझा वाढदिवस विसरलास कसा, म्हणजे एकतर ते आठवडा आधीपासूनच बड्डेचे काय गिफ्ट्स यायला पाहिजेत वगैरे वगैरे, तिथपासून ते माझा वाढदिवसच विसरलास. पण ह्या मालिकेची गंमत अशी किंवा वेगळेपणा असा होता की त्याच्यात तुलिकाला टेन्शन होतं की माझा नवरा माझा वाढदिवस विसरला म्हणजे हा खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहे. हो, ती त्याच्याकरता त्याच्याशी भांडत नाही की माझा वाढदिवस का विसरलास, ती उलट तुझा काय प्रॉब्लेम आहे ते मला सांग, की तू माझा वाढदिवस विसरणं शक्य नाहीये. असं असताना असं का घडलं, म्हणजे जे होत नाही. आणि हीच या मालिकेची मला वाटतं मजा होती, गंमत होती, जे मोस्टली लोक एक्सपेक्ट करतात घरामध्ये. नाही, इनफॅक्ट हे सांगितलं ते खरंच बरं झालं. म्हणजे आपला एपिसोड जेव्हा टेलिकास्ट होईल, राणीताई त्याच्यात समजून घे भावना द्या की नवरे हे मुद्दाम बायकोचा वाढदिवस विसरत नसतात. खरंच काहीतरी तेवढी हिंमत नाही केली, त्यामुळे ठीक आहे. खरंच काहीतरी टेन्शन असू शकतं. मी विसरूच देत नाही, कारण मी महिनाभर आधीपासून 16 तारीख रोज म्हणून. पण ते विषयांचा विषय निघाला म्हणून. पण ही एकमेव अशी मालिका आहे की ज्याच्यात खूप असे विषय आम्ही एक्सप्लोर केले ज्याला टेलिव्हिजन कधीच हात लावणार नाही. टेलिव्हिजनसाठी ते कायम टेलिव्हिजनसाठी कायम ते विषय असे राहिलेत की नाही हे टेलिव्हिजनवर आपण करू शकत नाही. कारण ते रिस्क आहे ना. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की 2018 ज्यावेळेस तुमचं सोशल मीडिया आणि एवढी चॅनल्स, वेबसिरीज आणि सगळं ते येऊ घातलं होतं, आणि त्याच दरम्यान तुम्ही असा एक विषय घेऊन आलात की जो कोणी मनात पण आणला असेल की अरे असा विषयाला पण घेऊन स्क्रीनवरती आपण आणूयात म्हणून. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये दिग्दर्शकाला सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला सेटवर? त्रास म्हणजे खोड्या कोण करायचं जास्त? नाही, मला आठवतच नाही की कोण खोड्या करायच्या किंवा खोड्या. कारण गंमत अशी होती की प्रत्येक जण इतका इन्व्हॉल्ड आणि इतका त्याच्यामध्ये इंडोज असायचा. नाही तसं नाही म्हणत. ऑफस्क्रीन खोड्या ज्या आपण म्हणतो, ऑफस्क्रीन खोड्या खूप काढल्यात सगळ्यांनी. ते आता सांगत बसलो तर नाही, पण त्यातल्या त्यात अरे लहान मुलं नाहीयेत त्यांच्या नावावर कपवण्यात नाही. लहान मुलांनी काय केलं? हे जे बसलेले हे जे बसले एवढं यांनी खूप छळलं दिग्दर्शकाला. नाही, पण म्हणजे तुला सांगू का, यू आर डिरेक्टर नॉट अन ऍक्टर. आता नाहीये, आपण दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहोत. आणि त्या दोघी तरी कबूल करतात. पण सगळ्यात एक जी व्यक्ती आहे ना की ती ज्या झोन मध्ये बसलेली आहे की मी खरंच इतका, यांनी सगळ्यात खोड्या काढल्या. सगळ्यात शांतपणे. मी कधीच नाही म्हटलं नाही आप्पा, खोड्या नाही, माझा स्वभावच तसा आहे. पण या सगळ्यांना हे सगळं खोड्या काढून सगळ्या वातावरणात काहीतरी एखादा असा मुद्दा शोधायचा की ज्याच्यावर सगळे असतील मजा करतील एवढं. पण मी तुला सांगू का, आमच्या सेटवर काम तर सगळे मनापासून करायचे, पण जेवण दुपारचा म्हणजे लंच हा एक सोहळा असायचा आणि लग्न सोहळा असायचा. म्हणजे प्रत्येक जण डबे घेऊन यायचे. हिच्या डब्यात एकच भाजी 7-8 भाज्या, फॅमिली गेट टुगेदर असल्यासारख्या त्या भाज्या असायच्या त्याच्यामध्ये. मला पण त्याही टेस्ट म्हणजे ग्रीन पण हवंय, प्रोटीन पण हवंय. मग असं मग मी कोण 4 भाज्या, सकाळी वेळ असतो का ह्याचं? हा ओरडणार नाही का मी सेटवर उशीर आलेत म्हणून? मी आपलं संपवायचे. हो, पण हे सगळं संपवून टाकायचं आणि वर मला त्याच्यात वेगळे इंटरेस्ट असायचे. पटापट जेवण नंतर आम्हाला क्रिकेटही खेळायचं, कॅरम रोज बक्का जेवून. म्हणजे अनबिलिव्हेबल आहे हे खरंच. कारण टेलिव्हिजनमध्ये इतकं प्रेशर असतं शूटिंगच्या दरम्यान, कारण फुटेज काढायचं असतं. पण आम्हाला आठवतंय आम्ही 15 मिनिटात जेवायचो आणि पुढचे 1 तास क्रिकेट खेळायचो. आणि तासाचा ब्रेक बरं, याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सांगायला खूप आवडेल, पाठारे सर स्वतः यायचे दुपारी आणि तेही आमच्यावर क्रिकेट खेळायचे. आणि एवढं करूनही 11 नाही वाजायचं, 8-9 आणि मुख्य म्हणजे आम्ही मेकअप रूम मध्ये कॅरम बोर्ड आणून ठेवलं, कॅरम बोर्ड आणला होता आणि जो कोणी रिकामा असेल त्याने तिकडे वरती जाऊन कॅरम खेळायचं. मी तेच सांगतो, टेलिव्हिजन मध्ये जे होऊ नाही शकत ते सगळ्या मालिकेत झालंय. म्हणजे टेलिव्हिजन मध्ये करत नाही. विषयाबद्दल
हो ना, म्हणजे विषयांचं असं ना की असे विषय जे टेलिव्हिजन घेत नाही. म्हणजे आता आम्ही पिरियड्स सारखा विषय घेतला की आपल्या मुलीला पिरियड्स येतात तेव्हा एका वडिलांचं काय होतं, किंवा आम्ही एक तृतीयपंथी आपल्या सुनेची मला एक बोलायचं त्याने तो विषय लिहिताना असा लिहिला होता की त्यावेळेला घरातली कुठली स्त्री घरात नाही, ती पुरुष आणि मी आप्पा आणि माझा जो मोठा भाऊ आम्ही तिघं घरात आहोत, आणि त्याच्या मोठ्या भावाच्या मुलीला ज्यावेळेला ती सांगणार कोणाला, काय सांगणार आणि कसं त्याला डील करायचं. आणि अरे तू बघ ना, आणि हे लिहितानाच त्यांनी ज्या पद्धतीने लिहिलं होतं आणि ब्रिलियंट एपिसोड होता. या विषयाला आज तागायत टेलिव्हिजनवरती याच्याशिवाय कोणीही वाचा फोडलेली नाही. आणि त्यात याने सुंदर कविता लिहिली होती, ती फारच अप्रतिम होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जवळजवळ 48 मिनिटचा एपिसोड झाला होता, जो टेलिकास्ट होताना आपल्याला शेवटी भांडून आम्ही तो मॅक्झिमम ठेवला आम्ही. 48 मिनिट्सचा एपिसोड झाला होता तो 23 मिनिटं का 24 मिनिटं आपण प्रसंगच मी रिलेट करू शकतो त्या गोष्टी. मुलगी जेव्हा वयात येते त्यावेळेस काय एक स्त्री म्हणून ती स्त्री त्या स्त्रीची तिला होणाऱ्या वेदना आणि ते सगळं समजू शकते, पण एक बाप म्हणून सगळ्यात जवळची असते ती मुलगी असते आणि तिला जर तो त्रास व्हायला लागला, कदाचित जर एखादी स्त्री घरी असते ना तर घरातल्या एकाही पुरुषाला कळलं नसतं की असं झालं, असं काही झालेलं. पण तिकडे मला एक तो छोटासा सीन होता तुम्हाला आठवतो, बापाला कळतं ही अशी तो वेगळ्या टेन्शनमध्ये असतो, त्याला फक्त कळतं गॅसवरती तो मोठ्या पातेल्यात पाणी गरम करतो. मी असंच कुठून येतो, अरे चहा करतोस का, मलाही चहा कर, तर हा करतो थोडं. तो मला थोडंसं दुर्लक्ष करतो आणि मी इन्सिस्ट करतो की मला चहा दे. तो एका क्षणी माझ्यावरती ओरडतो, तुम्ही जरा शांत बसाल का. आणि मग माझं लग्न काहीतरी गडबड आहे, आणि त्यातून मग सॉलिडच एपिसोड केला. आपण जे विषयांचं बोलतो ना, वेगवेगळे विषय टेलिव्हिजनला जे असे विषय आहेत ना की जे टेलिव्हिजन शक्यतो बाहेर ठेवतं, त्यांचं असं म्हणणं असतं की या विषयांवर बोलूया नको टेलिव्हिजन. त्या सगळ्या विषयावर आम्हाला इथे बोलता आलं. म्हणजे विषय महत्त्वाचा तो, जसं आपण आता पिरियड्स म्हटलं की मुलीला पिरियड्स येतात आणि घरी फक्त पुरुष आहेत आणि त्यांची ती धांदल उडते, आणि त्यात धांदल सगळ्यांची उडते. म्हणजे वडिलांची पण धांदल उडते, कारण त्यांना मुलगी नाही आहे, त्यांनी 2 मुलं मोठी केली, त्यांना कधीच हा प्रसंग आला. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा असं होतं पॅरेंटिंगमध्ये की माझ्या मुलाला काय सांगू, तू असं कर. आजवर त्यांनी सतत पोराला सांगितलं असं कर तसं कर तसं कर, पण तुझी मुलगी वयात आली तर आता मी काय सांगू तुला, त्यांनाही तो प्रश्न पडला. किंवा आम्ही एक आणखीन विषय केला होता की जिथे त्यांना कळतं आपल्या सुनेची एक तृतीयपंथी मैत्रीण आहे, सो आपल्या सुनेची एक तृतीयपंथी मैत्रिणींची घरी येते पाहुणी म्हणून, तिथे म्हणजे असे विषय की जे पात्र पण आपण टेलिव्हिजनला घेत नाही. आपण म्हणतो की असं पात्र नको फॅमिलीमध्ये, तर ती सगळं आम्हाला करता आलं. किंवा आम्ही लहान मुलांना गुड टाईप बॅड टच सारखा एपिसोड, कोणाला तृतीय ऍक्टिंग नाही करायला लावलं, ऍक्च्युअल तृतीयपंथी जे आहेत ना तिने तिला कास्ट केलं होतं, त्यांनाच कास्ट केलं. प्रत्येकाला असं की याच्याशी कसं रिॲक्ट व्हायचं माहिती नाही, पण त्याच्या रिॲक्शन सगळं प्रत्येकाच्या वर इतकं छान होत्या ना, योग्य होत्या, म्हणजे जे काय आहेत त्या. म्हणजे माणूस म्हणून आपण त्यांना ऍक्सेप्टन्स दिला पाहिजे, हे आपण त्या फॅमिलीमध्ये रुजवलं पाहिजे, याच्याविषयीचं ते सगळं जाणीव करून देणारा एपिसोड आम्ही लिहिला होता. सो असे एपिसोड तिथे खूप लिहायला मिळाले. किंवा गुड टच बॅड टच सारखा विषय आहे की जो मुलांना हे कसं समजावून सांगणार की तुम्ही कसं या सगळ्यापासून लांब राहायचं किंवा कसं अलर्ट राहायचं, तो तशासारखा एपिसोड आम्हाला करायला मिळाला. आपण अजिबात एकही डायलॉग नसताना एक्झॅक्टली टेलिव्हिजन आपण जनरली टेलिव्हिजन डायलॉग्सचं मीडियम आहे असं म्हणून आपण मोकळे होतो, पण आम्ही असा एक एपिसोड केला होता जो लता दीदींना ट्रिब्यूट म्हणून आम्ही केला होता. आणि लता दीदी बघितला होता तो स्वतः, ज्यांना आम्ही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही त्यांना तो दाखवला होता, त्यांच्या गाण्यांचा सगळा एपिसोड. आणि अख्खा एपिसोडमध्ये फक्त आपण एक रेडिओ आणलाय आणि त्यांनी ठरवलं असतं की आज फक्त घरात रेडिओ लागेल आणि त्यात लता दीदींची गाणी लागतील. आणि घरात सिच्युएशन चालू आहे पण रेडिओ चालू आहे, त्या रेडिओवरती सगळी गाणी त्या पेअरला सिच्युएशन करेक्ट करून केलेली. फार सुंदर ट्रीट टू वॉच दिस पीपल ऑन दोज सॉंग्स. म्हणजे आदितीताई झाल्या किंवा हे झाले किंवा मकर किंवा राणीताई, हे यांना त्या गाण्यांवर नाचताना किंवा ऍक्ट करताना बघणं म्हणजे धमाल आहे, ट्रीट आहे. मला पर्सनली मजा आली होती एपिसोड मध्ये ना, की मी लालबागची मुलगी दाखवली आणि लालबाग म्हटलं की गणपती उत्सवात जोशाने नाचणारी, पण ती सून लग्न होऊन एका ठाण्याच्या फॅमिलीमध्ये येते आणि बरेच दिवसांनी तिला मिरवणुकीत नाचायला मिळतं तिकडे. आणि ती कोणतरी ना आजकाल रेकॉर्डिंग करून डायरेक्ट व्हायरल करतात ना, तर ती वेड्यासारखी डाळ आणि तिचा ना तो व्हिडिओ खूप व्हायरल होतो, कोण आहे ही बाई. आणि मग तिला ना असं ओशाळून येतं की आता सासू सासऱ्यांनी पाहिलाय व्हिडिओ आणि मी काय वेड्यासारखी, म्हणजे ती बेभान होऊन असते. आणि मग बापरे काय कोण बोलतील, ह्याच्या मित्रांनी याला फॉरवर्ड केलं, कसं नुसतं होतं ना माणसाला. आणि त्याच्यावरती ह्यांचं एक्सप्लेनेशन की तुला इथे करायला नाही मिळत म्हणून तू तिथे करतेस का, तर इथेही आपण सगळे तसेच नाचूया मिरवणूक. सो हे ऍक्सेप्टन्स ऑफ द फिलिंग की
तुला बरेच वर्ष तिथे करायला नाही मिळालं म्हणून तू जाऊन केलंस का, तर आपण असंच सेलिब्रेट करूया आपल्या मिरवणुकीत, आणि तशाच मिरवणुकीत ते त्यांचं विसर्जन करतात. सगळ्यात महत्वाचा असा एक विषय होता, घरातली एक लहान मुलगा शिवी ऐकतो काय आणि घाणेरडी शिवी ऐकतो, तर तो विचारतो या शिवीचा अर्थ काय बाबा. सो घरात आता होतोय की लहान मुलांना शिवीचा अर्थ कसा सांगायचा, ह्याच्यावरचा जो एपिसोड होता कमाल. अमोलने फारच त्याला ही शिवी कळली कुठून, आपल्या घरात कोणी दिली का, तर सगळ्या पुरुषांवरती हे येतं, ह्याच्यावरती येतं, सचिनवरती येतं, माझ्यावरती येतं. त्यामुळे आम्ही डाऊट प्रत्येकावरती आहे. जेव्हा प्रत्येक सांगतो की मी नाही दिलेली असे काही शिवी, मग कोण आहे शेवटी, ह्याला ही शिवी कळली कशी, तर त्याचा एंड जो होतो तो फार त्याने चांगला केला होता. ते धमाल एपिसोड्स आहे ना, हे खूप छान झालं. मला बऱ्याच वेळा सुरुवात खूप मस्त सुचायची की हा विषय. एक आणखीन एपिसोड होता, आजकाल ना मुलं घाबरतात आणि घाबरून किती मार्क मिळतील पोटी आत्महत्या करतात, वेगळी खोटी सही करतात. तर एक खोट्या सहीचा एपिसोड, आमची एक मुलगी आहे ती घाबरते आणि खोटी सही करते, तर तिला ज्या पद्धतीने सांगितलं जातं, आधी आया चिडतात वगैरे सगळ्यात, मग आमची सासूबाई म्हणजे जी आई असते ती म्हणते की इट्स ओके, त्यामुळे तुम्ही तुमच्यामध्ये अजून दरी निर्माण करताय, ओरडून शांतपणे समजावं तिला की हे नाही का करायचं, तर मुलं उद्या येऊन कॉन्फिडेंटली तुमच्याशी बोलतील. चुकीचं तर वागणारच आहे, आजकाल घडणाऱ्या परिस्थितीत त्यांच्यावर चुकीचा परिणाम होणारच आहे, पण तो परिणाम ऍक्सेप्टन्स पण खूप महत्त्वाचं. बेसिकली ती जी लाईन होती ना की पॅरेंटिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर तू चुकलास हे मोठ्यांनी ऍक्सेप्ट करणं. आपल्याकडे प्रॉब्लेम होतो की तू चुकला कसा काय, तुम्ही त्याला क्रॉस क्वेश्चन नॉट टू बी ओके. एक्झॅक्टली, इट्स ओके, यू मेड अ मिस्टेक, बट नाव आम्ही तुला कसं आता समजावून सांगू की हे परत घडू नये म्हणून काय करायचं. तेच एवढं ट्रेनिंग आपल्या फॅमिलीनी खरं दिलंय या सिरियलनी, की ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कुटुंबात होतात. तुम्ही त्या कशा डील करायच्या, मुळात संवाद कसा साधायचा, सुसंवाद, सुसंवाद, नुसता संवाद नाही तर सुसंवाद. सासू सुनेचा कशा एक टोन असतो ना प्रत्येक नात्याचा, तो टोन काय मेंटेन झाला पाहिजे, नवरा बायकोतला असेल, नातवंड आणि आजी आजोबांमधला असेल, तो एक टोन मेंटेन करणं हे आपल्या घरामध्ये जे होतं ना आपसूक, तर ते मला वाटतं प्रत्येकाने ते रिलेट केलं आणि ते शिकवलं पण आहे की प्लीज असं बोला, असं वागा, याच्यानी सुटतील प्रश्न, नुसताच रागा करून प्रश्न सुटणार नाही आहेत. तर अशा सामंजस्याने किंवा अशा चांगल्या संवाद आणि कम्युनिकेशन स्किल्स आपण म्हणतो ना, त्याच्यानी सगळ्यावरती आपल्याला उत्तरं मिळतात. कित्येक लोकांनी सांगितलं होतं की भेटून वेगवेगळ्या एपिसोडमध्ये काही जसं याचा मुलीला पाळी यायचा तो तसा एपिसोड किंवा असेच काही टिपिकल एपिसोड्स आहेत. माझ्या एका सजेस्ट केलं की हे एपिसोड तुम्ही हे करून प्रत्येक शाळांमध्ये ऍक्च्युअली, कारण हे सगळे त्यांच्याशी कन्सर्न आहेत की त्यांना निदान कळू दे की काय असतं. आणि ही मला आयडिया एवढी आवडली की त्या एजच्या मुलांना तुम्ही एपिसोड वाईज दाखवलं याच्यामध्ये, तर त्याच्यातून काही ना काही पदरी येतो प्रत्येक एपिसोड. दे नो हाऊ टू बिहेव व्हेन इट ऍक्च्युअली कम्स. आणि मला एक महत्त्व सांगितलं की त्या घरातनं एक इच्छा होती की या घरातनं 2 अशा बायका होत्या की ज्या खरं तर पॉवरफुल होत्या. म्हणजे ही येतं लालबागची एक बाई आहे की जी सगळ्यांना गप करू शकते, आणि एक अशी आहे जी बॉस आहे ऑफिसमध्ये, जी सगळ्यांना तशी कॉर्पोरेट लेवलला बॉस आहे. बट त्यांनी कधीच घरातल्या कुठल्याही मुलांना गप केलं नाही की तू हे विचारू नकोस किंवा हा प्रश्न व्हॅलिडच नाही आहे, असं नाही केलं. ते ऑलवेज थॉट ऑफ काहीतरी उत्तर की हे कसं करायचं, आणि जेव्हा त्यांना मिळालं नाही ते उत्तर तेव्हा ते आईबाबांकडे गेले की ह्याचं काय करायचं आता. सो त्यामुळे आम्हाला तो जो विषय होता महत्त्वाचा की लहान मुलगा विचारतो की बाळ कसं होतं, आता याला तुम्ही काय म्हणजे हा खरं तर प्रश्न तुला काय करायचं आहे गप बस असं करता येतं, पण तसं नाही करायचं आपल्याला. दॅट इज नॉट अ पॅरेंटिंग. पॅरेंटिंग काय असतं तर तुम्हाला ते समजावून तर सांगायचं, बट यू हॅव टू फाइंड आउट अ वे. आणि मग ते त्यांनी त्या पद्धतीने केलं होतं आम्ही तो एपिसोड की ज्याच्यामध्ये प्रत्येकाने एक काहीतरी त्याला आणि मग ते सांगितलं की ते झाड येतं आणि झाड जेव्हा मोठं होईल तेव्हा आम्ही तुला आपोआप कळेल की बाळ कसं म्हणजे बेसिकली सुरुवात त्याची अशी झाली की प्रत्येकाने खोटी बातमी सांगितली. या याच्यावरती एक अँडी चेकॉवच्या गोष्टीची गोष्ट म्हणून एक हा, तर त्याचं प्रसाद वनारसेंनी त्याचं भाषांतर केलं होतं. आणि त्याचं हे असं होतं की तो मुलगा वयात आलाय याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून बाबा त्याला वेश्यावस्थेत घेऊन जातात, आणि तिथे गेल्याच्या नंतर ते तिला सांगतात की जरा थोडंसं सांभाळू ना, तो नवीन आहे. ती म्हणते की तुम्ही काय काळजी करू नका, मी सगळं बघते वगैरे. आणि हे सगळं करत असताना त्या मुलाची रिॲक्शन, त्या बाबांची रिॲक्शन, आणि शेवटी बाबा म्हणतात की त्याचं वाढदिवसाचं गिफ्ट त्यांना द्यायचं असतं. ते म्हणतात की नाही राहू देत, त्यापेक्षा तुला मी छत्री घेऊन देतो तुझ्या वाढदिवसाला, तू मोठं झाल्यावर तुला हे सगळं कळेलच. मला एकदम आत्ता त्याची आठवण झाली की भारत हे खूप छान केलं होतं.
तो म्हणजे जाणीव करून देणं. करेक्ट. आणि मला असं वाटतं की ऑडियन्सला, आमच्या प्रेक्षकांना खूप हळहळ वाटत असेल 555 एपिसोडला बंद झाली, त्याच्या कैक 555 त्याच्यापेक्षा कैक हळहळ आम्हाला इथे बसणाऱ्या सगळ्यांना की ती सिरियल का बंद झाली. इतकी सुंदर म्हणजे इतकी सिरियल इतकी सुंदर होती की म्हणजे अशी सिरियल परत होणे नाही, परपेच्युअल चालू शकते. होणे नाही. आणि एक विषय ना मला मनापासून की मुलं ना आजकाल चिडतात, रागवतात, रुसतात. माझी जी मुलगी दाखवली होती ना सई, ती रुसते आणि घर सोडून जाते आणि बाहेर आमच्या अंगणात घर बांधते आणि घरातच येत नाही. काही सगळेजण समजावायला जातो, मग शेवटी ते ऍड होती मग ते घर पे क्या बनाय जलेबी. तर म्हणजे मुलांचं मन किंवा मुलांना काय हवं असते बरोबर फक्त आईला आणि आईलाच कळू शकतं. तर तिथे तो एपिसोड सांगतो की अच्छा मग येते हळूच म्हणून ती आली होती. आणि मग नंतर तो राग ज्या त्यांनी काय सुचवलं होतं की ज्यावेळेला मुलं रागवली असतात तेव्हा त्यांना वागायचं तसं वागू द्यावं, तेव्हा त्यांना शिकवायला आणि समजावायला जाऊ नये. त्यांचा राग थोडासा त्यांना आवडणाऱ्या गोष्टीने शांत करून मग त्यांना शांतपणे समजायचं की इथंच तुमचं चुकलंय. सो ते हँडल पण इतकं सुंदर केलं होतं ना. तर आय थिंक ही मालिका खरोखर वर्षानुवर्ष चालू शकते, काहीच प्रश्न नाही. तर मला याच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काही आयडेंटिफाय केल्या. मालिका संपली तसा एपिसोड पण पटकन संपला यार. हो माझी इच्छा आहे पण आता वेळेचं बंधन आपल्याला. 555 एपिसोड बद्दल आम्ही सगळे बोलू शकतो, सगळे प्रत्येक एपिसोड विषयी बोलू शकतो. एक तेवढी मिनिटात का आपल्याकडे? नाही 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 आम्ही आहोत ready. नाही पण आपण ना प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया आपण आयडेंटिफाय केल्या, Wow. त्या तुम्हाला वाचायच्यात आणि त्याच्यावरती रिॲक्शन द्यायची. Much needed serial that spreads moral values, happiness in this chaotic world. Please start again after little break. Don't disappoint us. सो स्वीट. तेच तर. कोणी लिहिलं? डॉक्टर 71717 असं आयडीचं नाव आहे. बट मला ही फिलिंग कळू शकते, कारण अशा पद्धतीचं मला का फार त्या गोष्टीविषयी वाटतं या की परत ती सुरू व्हावी. कारण मी बने लिहिल्यानंतर लेखक म्हणून टेलिव्हिजनला मला खरं सांगायचं तर अरे वा हे छान सुचलं असं लिहायला मिळालेलं नाही आहे. फ्रँकली स्पीकिंग, मी आत्ताच्या कुठल्याही लिहित किंवा मधल्या काळात लिहिल्या कुठल्याही मालिकेला डिमिनाइज करत नाही आहे. पण ते जे होतं ना की हे कदाचित परत नाही मला लिहिता येणार टेलिव्हिजन, किंवा मला हे लिहिताच येणार नाही, किंवा हे लिहिलेलं कोणी टेलिव्हिजनचं वाचूनच घेणार नाही, तसा हा झोन होता. आणि मला असं फार वाटतं की ते असे हात आपले होतात ना शिवतात, तशा फेजमध्ये असलेला लेखक आहे मी की अरे हे लिहून घ्या एकदा, मज्जा येईल मला जरा. बिफोर आय डाय, मीन्स अ रायटर इन मी डाय, प्लीज लेट मी राईट फ्यू वर्ड्स मोर फॉर दिस सिरियल. असं अशा फेजमध्ये मी आहे. सो आय कॅन रिलेट इट अ लॉट. असं आहे ते. न चुकता एखादी मालिका आपण पाहतो, दैनंदिन जीवनात अनुभवतो. घरातील प्रत्येक नात्याला दिलेलं महत्त्व, त्याने घराला दिलेलं प्रेम अत्यंत मोजक्या सुंदर शब्दात आणि अचूक अभिनयातून पाहायला मिळणं ही एक पर्वणी होती प्रेक्षकांसाठी. ही मालिका अविरत चालू राहील अशी अपेक्षा असताना अचानक शेवटचा भाग डोळ्यासमोर आला तसे मन भारावून गेले. इच्छा नसताना निरोप घेत आहात. परत भेटू हीच अपेक्षा. मालिकेतील सर्व कलाकारांचे अभिनंदन. नाव काय मला कळत नाही इथे. विनय म्हणून कोणतरी विनय म्हणून. विनय काय आहे रे? ससा, आता तुझी पाळी. ससा नाव हे आहे. वाचण्याच्या आधी एक छोटंसं फक्त बोलतो. मला धन्यवाद द्यायचे पाठारे सरांना आणि मनीषला. कारण पाठारे सरांना मी असं म्हटलं होतं की सर मला ना तुम्ही प्लीज आता, कारण त्यांची एक सिरियल ऑलरेडी झालेली होती, ती मी डिरेक्टर म्हणून घेतली होती, मला नवीन सिरियल करायला द्या, तुमच्याकडे जे काही येईल ना तेव्हा नवीन सिरियल द्या प्लीज. तेव्हा मी नाशिकला होतो आणि मनीषने मला फोन केला होता, मला आठवतं आहे. त्यामुळे सचिन तुझ्यासाठी एक नवीन कोरी सिरियल आहे, तुला ती करायची आहे. आणि थँकफुल टू पाठारे सर आणि मनीष, त्यांच्याशिवाय मला इतकं छान गोड प्रोडक्ट मिळालं नसतं. थँक्यू मनीष, थँक्यू पाठारे सर, थँक्यू सो मच. अरे बापरे, हे खूप मोठं आहे. मी टी व्ही खूपच कमी पाहतो, त्यातल्या त्यात डेली सोप तर अजिबातच नाही बघत. त्यातले ते घाणेरडे राजकारण, ओव्हर ॲक्टिंग, फालतूपणा पाहिलं तर असं वाटतं की नकोच बघायला. पण अचानक यूट्यूबवरती हम बने तुम बने
बघण्यात आला आणि गेली 1.5 वर्ष मी दररोज न चुकता या मालिकेचा एक भाग बघायला लागलो. दररोज एकच अशासाठी की मालिका लवकर संपू नये असं मनोमन वाटू लागलं होतं. पण आज तो दिवस आलाच ज्याला मी एवढे दिवस टाळत होतो. आम्ही पण टाळत होतो खूप. मी मनातल्या मनात बने परिवाराला स्वतःचा परिवार समजू लागलो होतो. या घरातील सर्व लोकांना माझे समजू लागलो होतो. आई आणि आप्पा तर काळजाच्या खूपच जवळचे होते. अगदी सुभानराव, पेंडसे काका आणि रॉकी पण आपल्यातलेच वाटू लागले होते. पण आज आता काहीच सुचत नाही आहे. खूप मन खूप दाटून आलं आहे. कोणा परिवारातली लोकांसोबत ताटातूट होते की काय असं वाटतंय. बने फॅमिली तुमची कायम आठवण येत राहील. ही फक्त एक मालिकाच नव्हती तर हे संस्कार होते. करेक्ट. जे की हसत खेळत रुजवले गेले. फार छान. थँक्यू. हे सगळ्या आमच्या भावना तुम्ही. अरे हे इंग्लिश आहे. आज माझ्या पप्पांच्या म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिले पण मराठीत आहे. आज माझ्या पप्पांच्या डोळ्यात फर्स्ट टाइम अश्रू पाहिले. मी विचारलं तर म्हणाले की हे कुटुंब बघून आनंदाचे अश्रू आहेत. फर्स्ट टाइम त्यांना खूप हसताना पाहिलं. सगळ्यांना घरात असं हसतं कुटुंब हवं. गॉड ब्लेस यू. बोलकी आहे प्रतिक्रिया. ओके. वी आर ईगरली वेटिंग फॉर हम बने तुम बने सीझन 2. वी आर ऑल्सो वेटिंग. येस, सीझन 2 येतोच आहे. हो ना अमोल? पुढची पण वाच. पुढची पण वाच नाही. छोटीच आहे से. अरे तू बरं मी तुला सांगू का परत सुरू. तुला वाचून दाखवू का? परत सुरू करा नाही मालिका. मला हे असंच कुटुंब पाहिजे. खऱ्या आयुष्यात नाही तरी मालिकेतून मिळू दे ना प्लीज. सो स्वीट. गिरीशनी लिहिलेलं आहे. थँक्यू गिरीश. ही सिरियल उत्तम आहे. प्रत्येक एपिसोड काहीतरी नवीन शिकवून जातो. दॅट्स ग्रेट. कीप इट द वे इट इज. थँक्यू. थँक्यू. आमचा मग काय म्हणतात त्याला एपिसोडचं ना आम्ही जेव्हा हा कमेंट सेक्शन करतो काय कोणाच चोख हा योगायोग आहे मला माहीत नाही. पण ना प्रत्येकाकडे जेव्हा आम्ही पास करतो त्यावेळेस आपसूक त्या व्यक्तीच्या हृदयाच्या जवळची जी असेल किंवा ती व्यक्ती ज्या विषयावरती बोलली त्या विषयाची कमेंट लागते. आणि हा खरंच योगायोग आहे. मी तुला खरं सांगू काय होतं जेव्हा हे कमेंट वाचतो ना आपल्या घरातला एखादा माणूस गेला ना की नंतर त्याच्या आठवणीत आपल्याला जास्त त्रास होतो ना. तर तसं या संपलेल्या मालिकांबद्दल वाटतं की अरे वो खतम हो गया ना अभी नहीं मिलेगा. आता परत आपल्याला ते भेटणारच नाही कॅरेक्टर. त्यामुळे त्याचा त्रास त्याचा दुःख आणि तो केलेला आनंद आठवतो. एज वाईज मिडल क्लास एजचे किंवा असे त्याच्यापेक्षा सुद्धा मला मी पहिला आत्ता सांगत होतो मी परवा कुठेतरी असा एका ठिकाणी होतो. तिकडे मला अचानक एक एवढा एक 5-7 वर्षाचा मुलगा समोर आला. तो माझ्याकडे बघितलं त्याची पहिली रिॲक्शन होती आप्पा. हो सो स्वीट. ते रिॲक्शन सगळं सांगून गेली मला की काय त्याच्या ही सिरियल व्हॉट इट मीन्स टू हिम. तसं मला अनुभव आला होता आपल्या एक्सप्रेसवे वरती. ते जे ढाबे वगैरे आहेत तिकडे मी फूड मॉल वगैरे त्या ह्याच्यात मी होते. एक असाच लहान मुलगा पण तो कुठेतरी अमेरिकेत वगैरे राहणारा मुलगा होता. तर तो धावत आला आजी ना. म्हटलं हो. तर म्हटलं तू बघतोस का आत्ता. म्हणजे तो तसा लहानच होता. त्यामुळे आत्ता आम्ही बघतो आणि मी रोज बघतो घरी. आमच्याकडे रोज बघतात. त्याची आई आली. आम्ही इथे राहत नाही. आम्ही अमेरिकेत काहीतरी नाव सांगितलं मला नाव आठवत नाही. तिकडे राहणारे आम्ही आहोत पण आम्ही रोज आता बघतो. आणि त्यातून त्यांनी सांगितलं ह्या आजी आहेत. म्हणलं की जाय रे काय ते. कारण मी आता आजी म्हणून आणि तिकडे एक्सप्रेसवेवरती मी पुण्याला चालले होते त्या ह्याच्यात होते. त्यामुळे त्याला म्हटलं यांनी मला तो म्हणे हो त्या आजीच आहेत म्हणून तो मला भेटायला आला. आजी म्हटलं हो आजी. एवढे मुलांच्या सुद्धा ते लक्षात आहे आणि त्या पद्धतीने आणि ते फॉरेन मध्ये जाऊन बघितले. नाही तेच मला म्हणजे बऱ्याच वेळा असे मेसेज येतात की आम्ही आमच्या मुलांना एपिसोड दाखवतोय तर याचं खूप छान वाटतं की आपण केलेली एक मालिका
आताच्या पिढीसाठी त्यांच्या मुलांना सांगायचं एक डॉकेट झालंय की दिस इज अ डॉकेट फॉर व्हॅल्यू सिस्टीम, की काय व्हॅल्यू सिस्टीम असावी, घर कसं असावं, आई वडील कसे असावे, भाऊ कसे असावे, मुलं कसे, याचं एक डॉकेट झालंय. ते स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लिहून दिलेली आहे. म्हणजे लॉकडाऊन मध्ये इतक्या लोकांनी ही मालिका पाहिली आणि स्वित्झर्लंडला माझी एक मैत्रीण राहते, तिचा मुलगा ती मालिका पाहिजे आणि सेटवर आले होते आम्हाला भेटायला. दुबईत अशी एक रॅन्डम फॅन राहायची, तिने मला इंस्टाग्रामवर मेसेज केला, ते सेटवर आल्या होत्या बघायला. आणि मी किचनमध्ये काम करायचे तुलिका, त्यामुळे मॅक्झिमम वेळा किचनशी संबंधित असे आमचे सीन असायचे. आणि हाही ब्रेकच्या आधीच सगळे किचनचे सीन लावायचा, म्हणजे गरम गरम चपात्या, गरम गरम भाजी मिळावी खायला. तर मी खोटं सांगत नाही, मी कुठेतरी सोलापूर का कुठे मला आठवत नाही, एका दुकानात गेलो होते, तिथे पाहिजे ते मालिका आणि मला वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले दिले. ते म्हणाले तुम्ही हे मसाले किचन मध्ये काम करतात, वेगवेगळे असा मसाला तसा मसाला, 10 पाकिटं मसाल्यांची दिली की तुलिका ना तुम्ही स्वयंपाक करता, तुम्हाला मसाल्यांची पाकिटं दिली त्यांनी मला. अजून आहेत नाही संपली. पण इट वॉज अ गोल्डन गोल्डन एरा ऑफ लाईफ म्हणतात की तो एक छान सुवर्ण काळ होता आयुष्यातला, की जिथे स्वप्न होत म्हणजे लिखाणाचं प्रेशर येत करायलाच लागलं नाही, म्हणजे कशाचं प्रेशर येत नाही आणि आनंद मिळतोय काम करण्यात, असं फार कमी वेळा होतं. असं एखादं छानसं खेळणं असतं आपल्या जवळचं की जे आपण लपवून ठेवतो आणि वयाच्या 21व्या वर्षी अचानक ते सापडतं आणि ते सापडल्यानंतर जो आनंद देतो तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरती आता मला 21व्या वर्षी 75व्या वर्षी सुद्धा तोच आनंद. तुम्हाला 21 वर्षाचा म्हणतोय आपण, तुम्हाला 21 वर्षाचाच म्हणतोय. पण तर या नोटवरती मला वाटतं या हॅपी नोटवरती हा एपिसोड आता इथे आपण थांबवावा. तुझा एपिसोड संपण्यापूर्वी ना मला रंगा काकांनी आपलं गाणं लिहिलं होतं ना, हो हो, तर त्या गाण्याचे शब्द पण बघ ना, 3 पिढ्यांचे कुटुंब नांदे सुखामध्ये हे सारे, जीवलावती एकामेका घरात हसरे तारे, लहान मोठे कोणी नाही समान येथे सारे, मोठे कोणी नाही समान येथे सारे, जीवलावती एकामेका घरात हसरे तारे. सो हे किती गोड लिहिलंय बघ ना. ती लाईन खूप आवडायची, घरात हसरे तारे. ती फॅमिलीज एक्सप्लेन होऊन जायची की यांच्या घरात रडणं नाहीये, यांच्या घरात खूप कटकट नाहीये, म्हणजे असली तरी पण ते कटकट म्हणून तिला घेत नाहीत, ते अत्यंत हसत खेळत प्रश्न सोडवतात. आणि ते खरंच ते ना ते म्हणजे मला हे फार वाटतं की बऱ्याच वेळा 2 प्रकार असतात, स्क्रीनवरचं एक वातावरण असतं त्या फॅमिलीचं आणि सेटवरचं एक वातावरण असतं. मला कधीच सेटवर गेल्यानंतर असं झालं नाहीये की ही 2 वातावरणं वेगळी आहेत. मला कायम सेटवर पण असेच ते सगळे हसताना खेळताना खेचताना धमाल करतानाच दिसले. त्यामुळे ते क्रेडिट बरंचसं या सगळ्यांनाच जातं, म्हणजे स्पेशली दिग्दर्शकाला जातील आणि त्यांनी ती अशी सगळे एकत्र असे जेल करून ठेवले होते. बरोबर. नाही पण मला मी तेच म्हटलं, मला खरं तर एपिसोड तुम्हाला जेवढा त्रास होतो तेवढा मला हा एपिसोड संपवताना, कारण खूप भावनिक विषय आणि काय म्हणतात त्याला शिकवून जाणारे विषय खरं तर तुम्ही या मालिकेच्या दरम्यान हाताळले. आणि अशा विचारांची आणि अशा प्रगल्भतेची अजून एखादी मालिका यावी अशी आम्हालाही प्रेक्षक म्हणून मनापासून इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल, ती व्हावी पूर्ण. आम्ही असं इथून आवाहन वगैरे करू शकतो का? हो अगदी. आम्ही इथून एक आवाहन करतोय सर्व वाहिन्यांना की अशा पद्धतीचा विषय तुम्ही प्लीज करायला घ्या, कारण मालिकांचं ज्या पद्धतीचं आत्ता आपण जे चित्र तयार केलेलं आहे ते आपण खरंच TRP आणि या सगळ्याच्या प्रेशरमध्ये केलं आहे, ज्याच्याविषयी नाही ते आपल्याला करावं लागतं. इट्स अ बिझनेस मॉडेल. पण मला असं फार वाटतं की शेवटी किती झालं तरी टेलिव्हिजन हे जे माध्यम आहे ते माध्यम सृजनशीलतेचं आहे, सर्जनशीलतेचं आहे आणि ते माणसाच्या आयुष्याशी खूप जवळचं आहे. माणसं त्याच्याशी अजूनही खूप कनेक्टेड आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा कंटेंट इथे यायला हवा की जो खरंच आपल्या जगण्यातला आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक चॅनलने एक तरी असा स्लॉट करावा जो स्लॉट TRP साठी नाही, फक्त आपण माणूस म्हणून मला असं वाटतं त्याला TRP आहे, त्याला TRP आहे कदाचित. ज्याप्रमाणे डिमांड आहे, ज्याप्रमाणे कमेंट्स आहेत त्याच्याने TRP आहे 100%. तो एक स्लॉट असा ठेवा, नो रिस्ट स्लॉट की ज्याच्यात ये स्लॉट इसके लिए की आम्ही सगळे माणसं आहोत, आम्ही सगळे कलावंत आहोत, आम्ही सगळे या समाजासाठी बांधील आहोत, असं काहीतरी धरून प्रत्येक वाहिनीने एक स्लॉट डिक्लेअर करावा की हा आमचा तो स्लॉट आहे जो आम्ही स्लॉट कधी त्यातनं पैशांची अपेक्षा करणार नाही, असं मला सगळ्या वाहिन्यांना आवाहन करायचंय. सो आय होप जेणेकरून कमाल कलाकार सुद्धा इकडे सगळं आहेत. नाही ते ऑलरेडी ठरलेलं आहे, टीम ठरलेलं आहे, टीम ठरलेली आहे. आता आपण असं करूयात की जे हे आवाहन केलंय त्याला आपण आता तू सगळ्या चॅनल हेडचं राऊंड टेबल कर नेक्स्ट टाइम आणि प्रार्थना करतोच मी करतोच आहे.